ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिवमहापुराणकथेच्या अध्याय 454 मध्ये स्वागत. श्रोते हो, या अध्यायात आपण पाहणार आहोत ऐहिक फल देणाऱ्या कर्मांचे व त्याच्या विधीचे वर्णन. श्री गणेशाय नमः. उपमन्यू म्हणाले की श्रीकृष्णजी, अशा प्रकारे मी तुम्हाला इहलोकी आणि परलोकी सिद्धी प्रदान करणारा संपूर्ण क्रम सांगितला. हा उत्तम आहे. तसेच यामध्ये क्रिया, जप, तप, ध्यान या सर्वांचा समावेश आहे. आता मी तुम्हाला शिवभक्तांना हेच फल देणारे पूजन, होम, जप, ध्यान, तप व दानमय कर्म वर्णन करून सांगतो. मंत्राचा अर्थ जाणणाऱ्याने सर्वप्रथम मंत्राला सिद्ध करावे, अन्यथा इष्टसिद्धिकारक कर्म ही फलप्रद होत नाही. मंत्र सिद्ध केल्यावरही ज्या कर्माचे फळ मिळत नसेल तर विद्वान पुरुषाने तो शक्यतो करू नये. त्या प्रतिबंधकाचे येथे निवारण होऊ शकते. कर्म करण्यापूर्वी शकुनादिकांनी त्याची परीक्षा करावी आणि प्रतिबंधकाचा शोध लागल्यावर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करावा. जो मनुष्य असे न करता मोहवश ऐहिक फल देणाऱ्या कर्माचे अनुष्ठान करतो त्याला त्याचे फळ प्राप्त होत नाही. त्याचे सर्वस्व सर्वत्र हसे होते. लोक त्याची थट्टा करतात. ज्याच्या मनात हे कर्म केल्यावर आपल्याला निश्चित फळ मिळेल असा विश्वास नाही, त्याने ऐहिक फल देणाऱ्या कर्माचे अनुष्ठान कधीही करू नये. कारण श्रद्धाहीन मनुष्याला त्या कर्माचे फळ मिळतच नाही. केलेले कर्म निष्फळ झाले तर त्यामध्ये देवतेचा काहीही दोष नसतो. कारण शास्त्रोक्त विधीने सर्व कर्म करूनही त्या पुरुषाच्या मनात त्या देवतेविषयी जर श्रद्धा, प्रेम, भक्ती नसेल तर त्याला काय लाभ होणार. पण ज्याने मंत्राला सिद्ध केले आहे, प्रतिबंधकाला दूर केले आहे, ज्याचा मंत्रावर विश्वास आहे आणि ज्याच्या मनात दृढ श्रद्धा आहे, त्या साधकाला कर्म केल्यावर त्याचे फळ अवश्य प्राप्त होते अथवा त्या कर्माचे यथोक्त फल मिळावे म्हणून त्याने ब्रह्मचर्याचे तत्परतेने पालन करावे. रात्री हविष्य भोजन करावे. खीर आणि फळे खाऊन राहावे. हिंसादी जी निषिद्ध कर्मे आहेत ती मनानेही करू नयेत. आपल्या शरीरावर नेहमी भस्म लावावे. सुंदर व शुद्ध वस्त्रे परिधान करावीत आणि पवित्र राहावे. अशा प्रकारे आचारवान होऊन साधकाने त्या अनुकूल अशा शुभदिनी पूर्वोक्त उत्तम लक्षणांनी युक्त आणि पुष्पमालादिकांनी अलंकृत स्थानी एक हात मापाची भूमी गोमयाने सारवावी. त्या भद्रासनावर आपल्या तेजाने प्रकाशमान असे कमळ अंकित करावे. ते तप्त सुवर्णासमान वर्णाचे आणि रत्नांनी अलंकृत असावे. त्याला 8 पाकळ्या व पराग असावेत. मध्यभागी कर्णिका म्हणजे देठ असावी. ती आपल्याच आकारा एवढी असावी. त्या स्वर्ण निर्मित कमळावर मनोरथ योग्य रीतीने अनिमादी सिद्धींची कल्पना करावी. मग त्यावर उत्तम लक्षणांनी युक्त असे सोन्याचे, रत्नाचे किंवा स्फटिक मण्याचे शिवलिंग वेदीसहित स्थापन करावे. त्यामध्ये अविनाशी शिवजींचे देवी आणि पार्षदांसह आवाहन करून त्यांचे पूजन करावे. भगवान महेश्वरांची मूर्ती फार सुंदर आहे. तिला 4 हात आणि 4 मुखे आहेत. त्या मुखांवर मंद हास्य विलसत आहे. तिने आपल्या 2 हातांमध्ये वरदानी अभयमुद्रा व अन्य 2 हातांमध्ये मृगमुद्रा आणि खग म्हणजे तलवार धारण केली आहे. तिने व्याघ्र चर्म परिधान केले आहे. ती सर्व आभूषणांनी विभूषित आहे. अशा प्रकारे कल्पना करावी किंवा आपल्या आवडीनुसार अष्टभुज मूर्तीची कल्पना करावी. त्या मूर्तीने आपल्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ, परशु, खग, वज्र आणि डाव्या हातामध्ये पाश, अंकुश, खेट, नाग ही आयुधे धारण केली आहेत. तिची अंगकांती बालरवी समान आरक्त वर्णाची आहे. तिच्या प्रत्येक मुखाला 3 नेत्र आहेत. तिचे पूर्वेकडील मुख सौम्य आणि आपल्या आकृतीला अनुरूप असे कांतिमान आहे. तिचे दक्षिणेकडील मुख निळ्या मेघासमान श्याम वर्णाचे आणि भयंकर आहे. उत्तरेकडील मुख पोळ्याप्रमाणे लाल वर्णाचे असून मस्तकावरील निळे केस त्याची शोभा वाढवत आहेत. पश्चिमेकडील मुख शशीबिंबासमान उज्ज्वल, सौम्य व चंद्राची कला धारण केलेली आहे. त्या शिवमूर्तीच्या अंकावर पराशक्ती माहेश्वरी शिवा विराजमान आहे. सर्वांचे मन मोहून घेणारी ती देवी महालक्ष्मी श्यामा नावाने विख्यात आहे. अशा प्रकारे शिवजींच्या मूर्तीची कल्पना करून आणि संकलन करून त्या मूर्तीमध्ये परमकारण शिवजींचे आवाहन व पूजन करावे. स्नानासाठी कपिला गायीचे पंचगव्य आणि पंचामृताचा संग्रह करावा. विशेषतः चूर्ण आणि बीजही एकत्र करावे. पूर्व दिशेला एक मंडल बनवावे. ते रत्नचूर्णादिकांनी अलंकृत करावे. कमळाच्या कर्णिकेत ईशान कलशाची स्थापना करावी. त्याच्या 4ही बाजूंना सद्योजात आदींच्या कलशांची स्थापना करावी. पूर्वादी 8 दिशांना क्रमशः अनंत आदी विद्येश्वराच्या 8 कलशांची स्थापना करावी. ते तीर्थांच्या जलाने भरावे. त्याच्या कंठात सूत लपेटावे. त्यामध्ये मंत्र आणि विधानासहित पवित्र द्रव्य सोडावे. त्या सर्व कलशांना 4ही बाजूंनी रेशमी वस्त्राने आच्छादित करावे. त्या सर्वांमध्ये मंत्रोच्चारपूर्वक मंत्रन्यास करावा. स्नानाच्या वेळी मंगलवाद्यांच्या निनादात सर्व प्रकारची मंगलमय स्तोत्रे म्हणत पंचगव्यादिकांनी परमेश्वर शिवजींना स्नान घालावे. गंधपुष्पादिकांनी सुगंधित आणि मंत्रांनी सिद्ध केलेल्या कुशोदकाने, स्वर्णोदकाने व रत्नोदकाने मंत्रोच्चारपूर्वक क्रमशः स्नान घालावे. गंधपुष्प आणि दीप निवेदन करून पूजाकर्म पूर्ण करावे. आलेपन किंवा उठणे कमीत कमी 1 पल म्हणजे 4 कर्ष म्हणजे 1 पल असे परिमाण आहे आणि जास्तीत जास्त 11 पल वजनाचे असावे.
शिवजींना सुंदर सुवर्णमय आणि रत्नमय पुष्प अर्पण करावे. सुगंधित निळे कमळ, पांढरे कमळ, लाल कमळ व अनेक बिल्वपत्रे व्हावीत. काळ्या अगुराचा धूप, कापूर, तूप आणि गुगुळाने युक्त करून अर्पण करावा. कपिला गायीच्या साजूक तुपाने युक्त असलेल्या प्रदीप्त निरांजनाने व प्रदीप्त कापराने ओवाळावे. ईशानादी पंचब्रह्मांची, 6 अंगांची आणि 5 आवरणांची पूजा करावी. दुधात बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. गूळ आणि तुपात बनवलेला महाचरूही निवेदन करावा. एक प्रकारचे फूल, उत्पल म्हणजे पांढरे किंवा निळे कमळ, तांबूस कमळ इत्यादिकांनी सुवासिक केलेले जल पिण्यासाठी द्यावे. मुखशुद्धीसाठी 5 प्रकारच्या सुगंधांनी युक्त आणि उत्तम प्रकारे बनवलेला तांबूल द्यावा. सुवर्ण आणि रत्नांनी बनवलेला आभूषणे, नाना प्रकारची श्रेष्ठ दर्जाची रंगीत वस्त्रे अर्पण करावी. गीतवाद्य व कीर्तनादिकांचे आयोजन करावे. मूलमंत्राचा 1 लाख जप करावा. पूजा 1दा 2दा किंवा 3दा करावी, कारण अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार जेवढी अधिक शिवाराधना घडेल तेवढे अधिक फल प्राप्त होते. होमाची सामग्री म्हणून जेवढी द्रव्ये जमवली असतील त्या प्रत्येक द्रव्याच्या कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 100 आहुत्या द्याव्या. मारण आणि उच्चाटनादी कर्मांमध्ये शिवजींच्या घोर रूपाचे चिंतन करावे. तर शांती कर्म किंवा पौष्टिक कर्म करताना शिवलिंगामध्ये, शिवाग्नीमध्ये तसेच अन्य प्रतिमांमध्ये शिवजींच्या सौम्य रूपाचे ध्यान करावे. मारणादी कर्मांमध्ये लोखंडाच्या सुरूक आणि सुरुवेचा उपयोग करावा. शांती आदी कर्मांमध्ये सोन्याच्या शुक्र आणि सुरुवेचा वापर करावा. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी साजूक तूप आणि गायीच्या दुधात मिसळलेल्या दुर्वांनी, मधाने, घृतयुक्त चरूने म्हणजे भाताने किंवा केवळ दुधाने हवन करावे. रोगांच्या शांतीसाठी तिळांनी हवन करावे. समृद्धीची इच्छा करणाऱ्या पुरुषाने महान दारिद्र्याच्या शांतीसाठी तूप, दूध आणि केवळ कमळाच्या फुलांनी हवन करावे. वशीकरणामध्ये घृतयुक्त जातीपुष्पांनी म्हणजे जाई चमेलीच्या फुलांनी हवन करावे. आकर्षणामध्ये ब्राह्मणांनी घृतयुक्त करवीर पुष्पांनी म्हणजे कन्हेरीच्या फुलांनी हवन करावे. उच्चाटनामध्ये तेलाने, स्तंभनामध्ये मधाने आणि राईने, तर पातनामध्ये लसणाने, मारण आणि उच्चाटनामध्ये रक्तरोहिड्याच्या बिया व तिळांनी, विद्येश्वनामध्ये खोबरेल तेलाने, बंधनामध्ये रोहितकाच्या बियांनी, तर सेनास्तंभनामध्ये लाल राई मिसळलेल्या सर्व होमद्रव्यांनी हवन करावे. अभिचार कर्मामध्ये हस्त चलित म्हणजे हाताने चालवलेल्या यंत्राने तयार केलेल्या तेलाची आहुती द्यावी. कुटकीचा म्हणजेच कदृश नामक विशेष धान्याचा भुस्सा, कापसाची बोंडे तसेच तेल मिश्रित राई म्हणजे मोहरीची आहुती दिली तरी चालते. दुधाची आहुती ज्वराची शांत करणारी आणि सौभाग्यरूपी फल प्रदान करणारी असते. मध, तूप आणि दही यांच्या मिश्रणाची, दूध व तांदळाची किंवा केवळ चरूची आहुती देऊन करण्यात आलेला होम सर्व सिद्धी देणारा असतो. शांती आणि पुष्टीसाठी 7 समिधांनी हवन करावे. वशीकरण आणि आकर्षणामध्ये विशेष द्रव्यांनी हवन करावे. बिल्वपत्रांनी हवन केल्याने वशीकरण आणि आकर्षण यांची सिद्धी होते, लक्ष्मी प्राप्त होते आणि शत्रूवर विजय मिळतो. शांती कर्मात पळस आणि खैर यांच्या समिधांचा होम करावा. कृतर्ता पूर्ण कर्मात कन्हेर आणि रुई यांच्या समिधांचा होम करावा. भांडण तंट्यामध्ये कापलेल्या झाडांच्या समिधांचे हवन करावे. शांतचित्त पुरुषाने विशेषतः शांती आणि पुष्टी कर्मेच करावी. अभिचारिक कर्म दयारहित आणि क्रुद्धचित्त होऊन करावे. जेव्हा दुरवस्था चरमसीमेला पोहोचते आणि तिचे निवारण करण्याचा अन्य कोणताही उपाय शिल्लक राहत नाही तेव्हा त्या आत ताई मनुष्याला नष्ट करण्यासाठी अभिचारिक कर्म करावे. म्हणजे आग लावणाऱ्या, शस्त्राने घात करू इच्छिणाऱ्या, धनाचे, शेताचे, स्त्रीचे हरण करणाऱ्या आणि अन्य स्वरूपाच्या भयंकर अत्याचार करणाऱ्या मनुष्याला मारण्यात कोणताही दोष मानू नये. परंतु आपल्या देशाच्या राजाला हानी पोहोचवण्यासाठी अभिचारिक कर्म कदापि करू नये. जर एखाद्या आस्तिक धर्मात्मा आणि माननीय पुरुषाकडून आत ताईपणा घडलाच तर त्यालाही नष्ट करण्याच्या उद्देशाने अभिचारिक कर्माचा प्रयोग करू नये. मनाने, वाणीने आणि क्रियेने भगवान शिवजींना आश्रित असलेल्या पुरुषावर आणि राजावर अभिचारिक कर्म केल्याने मनुष्याचे शीघ्र पतन होते. म्हणून ज्याला सुख प्राप्त व्हावे असे वाटते त्याने राष्ट्रपालक राजाची आणि शिवभक्ताची अभिचाराधिकांनी हिंसा करू नये. दुसऱ्या कोणावर मारणाधिक प्रयोग केल्यास पश्चातापाने युक्त होऊन प्रायश्चित्त घ्यावे. मनुष्य निर्धन असो की धनवान त्याने बाणलिंगाची, ऋषींनी स्थापन केलेल्या लिंगाची आणि वैदिक लिंगाची पूजा करावी. जेथे अशा लिंगांचा अभाव आहे तेथे स्वर्णमय आणि रत्नमय लिंगाची पूजा करावी. सुवर्ण आणि रत्ने मिळवण्याची शक्ती नसेल तर मनानेच भावनामयी मूर्ती निर्माण करून तिची मानसपूजा करावी किंवा प्रतिरूपकांमध्ये शिवलिंगाची कल्पना करून पूजा करावी. जो एखाद्या अंगाने समर्थ किंवा एखाद्या अंगाने असमर्थ आहे त्याने आपल्या शक्तीनुसार पूजन कर्म केले तर त्यालाही त्या सत्कर्माची फलप्राप्ती होते. त्या कर्माचे अनुष्ठान करूनही फलप्राप्ती झाली नाही तर हेच कर्म 2दा किंवा 3दा करावे. असे केल्याने अवश्य फलप्राप्ती होईल. पूजेमध्ये उपयोगात आणलेले जे काही स्वर्णरत्नादी उत्तम द्रव्य आहे ते सर्व गुरुला द्यावे, शिवाय दक्षिणाही द्यावी. गुरुने त्याचा स्वीकार केला नाही तर त्या सर्व वस्तू भगवान शिवजींना
किंवा शिवभक्तांना द्याव्या त्या वस्तू इतरांना देण्याचे विधान नाही. जो पुरुष गुरुची अपेक्षा न ठेवता स्वतः यथाशक्ती पूजा करतो त्यानेही असेच आचरण करावे. पूजेमध्ये अर्पण केलेल्या वस्तू स्वतः घेऊ नयेत. जो मूळ मनुष्य लोभाने पूजेमध्ये अर्पण केलेले उत्तम द्रव्य स्वतः ग्रहण करतो त्याला अभिष्ट फळ कधीच प्राप्त होत नाही, यात काहीही शंका नाही. एखाद्याने पूजलेले शिवलिंग घ्यावे की घेऊ नये हे घेणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असते. ते घेतले तर त्याची नित्यपूजा करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी. जो मनुष्य या कर्माचे शास्त्रोक्त विधीनुसार निरंतर अनुष्ठान करतो तो फलप्राप्तीपासून कधीही वंचित राहत नाही आणि याहून उत्तम प्रशंसा काय असू शकते. आता मी तुम्हाला उद्देशपूर्वक केलेल्या कर्माने काय श्रेष्ठ फळ प्राप्त होते ते थोडक्यात सांगतो. या योगे शत्रूंनी त्रस्त झालेला, अनेक प्रकारच्या व्याधींनी जर्जर झालेला आणि अशा असंख्य कारणांनी मृत्युमुखात पडलेला मनुष्य क्लेशरहित होऊन त्या महाविघ्नातून मुक्त होतो. कृपण असेल तो उदार होतो, निर्धन असेल तो कुबेरासमान ऐश्वर्य संपन्न होतो, कुरूप असेल तो कामदेवासारखा सुंदर होतो, वृद्ध माणूस तरुण होतो, शत्रू क्षणभरात मित्र होतो, विरोधक दास होतो, अमृत विषासमान आणि विष अमृतासमान होते, समुद्र स्थळासमान आणि स्थळ समुद्र होते, खड्डा पर्वतासारखा उंच तर पर्वत खड्ड्यासारखा होतो, अग्नी सरोवरासारखा शीतल आणि सरोवर अग्नीसारखे दाहक होते, उद्यान जंगल होते आणि जंगल उद्यान होते, शूद्र मृगसिंहासारखा शौर्यवान आणि सिंह क्रीडा मृगासारखा आज्ञापालक होतो, स्त्री अधिक प्रेम करू लागतात, लक्ष्मी सुस्थिर होते, वाणी इच्छेनुसार दासी बनते, कीर्ती गणिकेसारखी सर्वत्र संचार करणारी होते, बुद्धी स्वेच्छेनुसार विहार करणारी होते, मन हिऱ्याला छेदणाऱ्या सुईसारखे सूक्ष्म होते, शक्ती झंझावातासारखी प्रबळ होते, बल सामर्थ्य मत्त गज राजासारखे पराक्रमी होते, शत्रूंचे सर्व उद्योग आणि कार्य स्तब्ध होते, त्यांचे समस्त मित्र त्यांचे शत्रू होतात, वैरी आपल्या बंधू भावांसहित जिवंतपणीच मृतव्रत होतात, उपासक मात्र आपत्तीत पडूनही संकटमुक्त होतो, तो जणू अमरत्वच प्राप्त करून घेतो, त्याचे सेवन केलेले अपत्यही त्याच्यासाठी रसायन बनते, निरंतर रतिक्रीड्या करूनही तो नित्य नवीन उत्साही राहतो, त्याला भविष्यातील सर्व गोष्टी तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसतात, त्याने इच्छा करताच आदी मादी सिद्धी त्याला तत्काळ फळ देतात. याविषयी अधिक बोलून काय लाभ. हे कर्म संपादन केल्याने सर्व कामना सिद्ध होतात, उपासकाला असाध्य दुर्लभ असे काहीही राहत नाही. तर श्रोते हो, अशा प्रकारे ऐहिक फल देणाऱ्या कर्मांचे व त्यांच्या विधींचे वर्णन करणारा हा अतिशय सुंदर असा शिवमहापुराण कथेतील अध्याय 454 इथे समाप्त झालेला आहे. पुढील अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत पारलौकिक फल देणारे कर्म, शिवलिंग महाव्रताचा विधी. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.